2 वर्षापूर्वी ज्या बायकोला तिच्या नवऱ्याने अक्षरशः घराबाहेर काढलं होतं, आज त्याच बायकोच्या दुकानाच्या बाहेर तो हात जोडून उभा होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि तो फक्त एकच गोष्ट म्हणत होता, सायली मला एक संधी दे. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना दुःख, फक्त एक शांतपणा होता. मग ती हळू आवाजात म्हणाली, अमोल तुला एक संधी हवी ना? ज्या दिवशी तू मला सोडलंस त्या दिवशी मी तुझ्याकडे एक संधी मागितली होती. माझ्यासाठी नाही, आपल्या मुलीसाठी. अमोलची मान खाली गेली. तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. तेव्हा सायलीकडे ना पैसे होते, ना नोकरी, ना कुणाचा आधार. सोबत होती फक्त 5 वर्षाची मुलगी परी. आणि त्या एका रात्रीत तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. सायलीचं लग्न अमोलसोबत 5 वर्षापूर्वी झालं होतं. सुरुवातीचे दिवस खूप छान होते. अमोल तिची काळजी घ्यायचा. सायलीला नोकरी करायची होती, पण लग्नानंतर अमोल म्हणाला, तुला नोकरी करायची गरज नाही, माझा पगार पुरेसा आहे. सायलीनेही आपलं स्वप्न बाजूला ठेवून घर सांभाळलं, सासूची सेवा केली आणि काही वर्षांनी परीचा जन्म झाला. परी म्हणजे तिचं संपूर्ण जग होते. पण हळूहळू अमोल बदलू लागला. पूर्वी घरी लवकर येणारा अमोल आता रात्री उशिरा यायला लागला. फोन कायम हातात असायचा. सायली काही विचारलं की चिडायचा. सारखे प्रश्न विचारू नकोस, मी कुठे जातो, कुणाला भेटतो हे तुला जाणून घेण्याची गरज नाही. सायलीला काहीतरी चुकतंय असल्याचं जाणवत होतं, पण ती संसार वाचवण्यासाठी शांत राहिली. एका रात्री अमोल घरी आला. त्याने कपाट उघडलं आणि कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली. सायली घाबरली, म्हणाली, अमोल तू काय करतोयस? तो काहीच बोलला नाही. कुठे चाललायस? अमोलने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी घर सोडून जातोय. सायलीच्या हातातून ग्लास खाली पडला. काय? मला हे लग्न पुढे चालवायचं नाही. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. पण का? कारण मला तुझ्यासोबत राहायचं नाही. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मला माहित नाही. मग परीचं काय? अमोल काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तू तिची काळजी घे. सायलीने त्याचा हात पकडला. अमोल माझ्यासाठी नाही, पण आपल्या मुलीसाठी थांब. अमोलने तिचा हात बाजूला केला आणि तो घरातून निघून गेला. दार बंद झालं. सायली बराच वेळ त्या बंद दरवाजाकडे पाहत राहिली. त्या रात्री परी झोपेतून उठली. आई, सायलीने पटकन डोळे पुसले. काय ग? बाबा कुठे गेले? सायलीने मुलीला मिठी मारली. बाबा कामासाठी बाहेर गेलेत. परी पुन्हा झोपली. पण सायली मात्र संपूर्ण रात्र जागी होती. सकाळ झाली, पण तिच्यासाठी आयुष्याची रात्र सुरू झाली होती. पुढच्या काही दिवसात परिस्थिती आणखीन कठीण झाली. अमोलने पैसे पाठवणं बंद केलं. घर खर्च थांबला. परीची शाळेची फी जवळ आली. सायलीने कपाट उघडलं. तिच्याकडे फक्त 3,000 रुपये होते. फी होती 7,000. तिने हातातल्या सोन्याच्या बांगड्यांकडे पाहिलं. त्या तिच्या आईने लग्नाच्या वेळी तिला दिल्या होत्या. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने बांगड्या हातात घेतल्या आणि म्हणाली, आई, आज तुझ्या बांगड्या मला माझ्या मुलीचं भविष्य वाचवायला मदत करणार आहेत. दुसऱ्या दिवशी तिने त्या बांगड्या विकल्या. परीची फी भरली. परी आनंदाने म्हणाली, आई माझी फी भरली ना? सायली हसली. हो. परीने आईला मिठी मारली आणि त्या मिठीत सायलीने स्वतःला एक वचन दिलं, आता पुन्हा कधीच कोणासमोर हात पसरायचा नाही. सायलीने नोकरी शोधायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी 5 ठिकाणी गेली. कुठे अनुभव नव्हता म्हणून नकार, कुठे पगार कमी, कुठे मुलगी आहे म्हणून प्रश्न. एक ठिकाणी तर तिला स्पष्ट सांगण्यात आलं, लग्न झालेल्या बायकांना पूर्ण वेळ काम करणं कठीण जातं. सायली घरी परतली. परीने विचारलं, आई आज काम मिळालं? सायलीने हसत उत्तर दिलं, नाही ग. मग उद्या मिळेल ना? सायली थांबली. मुलीच्या त्या एका वाक्याने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आशा आली. हो, उद्या नक्की मिळेल. काही दिवसांनी तिला एका कपड्याच्या दुकानात नोकरी मिळाली. पगार होता फक्त 8,000 रुपये. पण सायलीसाठी तो 8,000 म्हणजे तिच्या स्वाभिमानाची पहिली कमाई होती. ती सकाळी लवकर उठायची, परीचा डबा बनवायची, तिला शाळेत सोडायची, दुकानात काम करायची, संध्याकाळी घरी येऊन पुन्हा घरकाम करायची, रात्री परीचा अभ्यास घ्यायची. अनेक रात्री ती थकून जमिनीवर बसून रडायची. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायची, कारण तिला एक गोष्ट समजली होती, रडण्यासाठी वेळ कमी होता आणि जगण्यासाठी जबाबदारी मोठी होती. एक दिवस दुकानात एक ग्राहक आला. त्याने सायलीने निवडलेला ड्रेस घेतला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. तुम्ही काल ड्रेस दिला होता ना? सायलीने मान हलवली. हो, माझ्या बायकोला खूप आवडला, म्हणून आज मी माझ्या बहिणीसाठी घ्यायला आलोय. दुकानाचा मालक हे सगळं पाहत होता. सायली ग्राहकांशी ज्या पद्धतीने बोलायची त्याला ती गोष्ट आवडली. काही महिन्यांनी त्याने सायलीचा पगार वाढवला आणि एक दिवस म्हणाला, सायली तू स्वतःचं दुकान का सुरू करत नाहीस? सायली हसली. पैसे कुठून आणू?
मालक म्हणाला, पैसे नसले तरी चालतील, पण स्वतःवर विश्वास असायला हवा. त्या रात्री सायली बराच वेळ विचार करत बसली. त्या रात्री सायली झोपली नाही. मालकाने सांगितलेलं एकच वाक्य तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होतं. पैसे नसले तरी चालतील, पण स्वतःवर विश्वास असायला हवा. तिने उशीजवळ ठेवलेली वही उघडली. काही क्षण पेन हातात घेऊन तशीच बसून राहिली. तिला दुकान सुरू करण्याची इच्छा होती, पण त्याच वेळी मनात अनेक प्रश्नही होते. पैसे कुठून आणणार? दुकान चाललं नाही तर? घर खर्च कसा भागणार? परीची फी, तिचा अभ्यास, घराचं भाडं, सगळं कसं होणार? तिच्या मनात भीती निर्माण झाली. तिने वही बंद केली. नको, आपल्याकडून हे नाही होणार. ती उठून स्वयंपाकघरात गेली. पाणी घेतलं, पण मन शांत होत नव्हतं. तिची नजर हॉलमध्ये झोपलेल्या परीकडे गेली. परी शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहताच सायलीच्या मनात एक विचार आला. जर आज मी भीतीपोटी थांबले, तर उद्या माझ्या मुलीला काय शिकवणार? सायली पुन्हा वहीजवळ आली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि वहीचं पहिलं पान उघडलं. वर तिने लिहिलं, माझं स्वतःचं दुकान. पण यावेळी त्याखाली तिने एक मोठं प्रश्नचिन्हही काढलं. तिला स्वप्न दिसत होतं, पण त्या स्वप्नापर्यंत पोहोचायचा रस्ता अजून तिला दिसत नव्हता. तिने दुसऱ्या पानावर लिहायला सुरुवात केली. माझ्याकडे किती पैसे आहेत? तिने हिशोब केला. फारच कमी. मग लिहिलं, मी काय विकू शकते? तिला कपड्यांच्या दुकानातला अनुभव होता. कपडे निवडणे, ग्राहकांशी बोलणे, ड्रेसची माहिती देणे, ऑर्डर घेणे, हे सगळं तिला आता चांगलं जमत होतं. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकंसं हसू आलं. दुकान लगेच नको, ती स्वतःशीच म्हणाली. सुरुवात छोट्या प्रमाणात करते, घरातूनच, मोबाईलवरून. जितके पैसे आहेत तितक्याच मालामधून. नफा झाला तर पुन्हा माल घेईन आणि हळूहळू पुढे जाईन. हा विचार मनात येताच तिची भीती थोडी कमी झाली. पण दुसऱ्या क्षणी तिला पुन्हा शंका आली. पण लोकांनी माझ्याकडून कपडे घेतलेच नाही तर? सायली काही क्षण शांत बसली. मग स्वतःशीच म्हणाली, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसले तर मी कधीच सुरुवात करू शकणार नाही. तिने मोबाईल हातात घेतला. दुसऱ्या दिवशी दुकानातून घरी येताना थोडा माल घेऊन यायचं ठरवलं. काही ड्रेसचे फोटो काढले आणि ते व्हॉट्सअपवरच्या ओळखीच्या लोकांना पाठवले. तिला माहित होतं, कदाचित पहिल्या दिवशी ऑर्डर मिळणार नाही, कदाचित लोक हसतील, कदाचित अपयशही येईल. पण यावेळी तिच्याकडे एक गोष्ट होती, स्वतःवरचा विश्वास. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने तिच्या आयुष्याची एक छोटीशी पण खूप मोठी सुरुवात केली. तिने घरातूनच कपडे विकायला सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात फक्त 2 ऑर्डर मिळाल्या. दुसऱ्या आठवड्यात एकही नाही. काही लोकांनी पैसे देऊन ऑर्डर रद्द केल्या. काहींनी तिला फसवण्याचा प्रयत्न केला. एका रात्री सायलीने वही बंद केली. कदाचित माझ्याकडून हे होणार नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात परी तिच्या जवळ आली. आई. सायलीने डोळे पुसले. काय ग? परीने आईचा हात हातात घेतला. तू मला नेहमी सांगतेस ना. सायली शांत. परी म्हणाली, पडलं की पुन्हा उठायचं. सायलीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तिने वही पुन्हा उघडली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात केली. हळूहळू तिच्या ऑर्डर्स वाढू लागल्या. 10, 20, 50. काही महिन्याने तिने छोटंसं दुकान भाड्याने घेतलं. दुकानाचं नाव ठेवलं परी कलेक्शन, कारण तिच्या संघर्षात परीच तिची सर्वात मोठी ताकद होती. दुकान सुरू झालं. पहिल्या दिवशी फक्त 3 ग्राहक आले. सायली थोडी निराश झाली, पण तिने दुकान बंद केलं नाही. दुसऱ्या दिवशी 5 ग्राहक आले. तिसऱ्या दिवशी 8. हळूहळू दुकान चालू लागलं. सायलीने अजून एक मुलगी कामावर ठेवली. नंतर दुसरी. काही महिन्यात तिचं छोटंसं दुकान चांगलं चालू लागलं. 2 वर्ष झाली होती. एका दुपारी दुकानाच्या बाहेर एक कार थांबली. एक माणूस खाली उतरला. सायलीने पाहिलं. तो अमोल होता. तो काही क्षण दुकानाकडे पाहत राहिला. मग आत आला. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. अमोलच्या डोळ्यात पाणी होतं. तू खूप बदलली आहेस. सायली म्हणाली, हो. मला तुझी खूप आठवण आली. सायली शांत राहिली. मला माझी चूक कळली. तो तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. सायली, मला एक संधी दे. दुकानात काम करणाऱ्या मुलीने त्यांच्याकडे पाहिलं. सायलीने तिला बाहेर जाण्याचा इशारा केला. मग अमोलकडे पाहून म्हणाली, तुला आठवतंय ज्या रात्री तू मला सोडलंस? तू मला विचारलं होतंस, मी एकटी काय करणार? अमोल शांत झाला. सायली पुढे म्हणाली, तेव्हा मला खरंच वाटलं होतं की मी एकटी काहीच करू शकत नाही. तू गेलास आणि मला समजलं, मी एकटी नाही, माझ्यासोबत माझी मुलगी आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझ्यासोबत मी स्वतः आहे. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. मला परत यायचं आहे. सायली काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली,
अमोल तुम्हाला सोडलंस तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, पण त्या दिवसापासून मी स्वतःला शोधलं. आज माझ्याकडे दुकान आहे, पैसे आहेत, माझ्या मुलीचं भविष्य आहे आणि सर्वात महत्वाचं, सायलीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. आज मला स्वतःची किंमत माहीत आहे. अमोल काहीच बोलू शकला नाही. सायली म्हणाली, मला तुझा राग नाही, पण आता मला तुझी गरजही नाही. अमोलने खाली मान घातली आणि तो हळूहळू दुकानातून बाहेर निघून गेला. सायलीने त्याला थांबवलेही नाही. संध्याकाळी परी दुकानात आली. आई, सायलीने तिला जवळ घेतलं. परीने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला काहीतरी वेगळं जाणवलं होतं. आई, आज कोणीतरी आलं होतं का? सायली काही क्षण शांत राहिली. तिने हळूच मान हलवली. हो, बाबा आले होते. परीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. इतक्या दिवसांनी? हो. मग त्याने काय म्हटलं? सायलीने काही क्षण विचार केला. ते म्हणाले, त्यांना त्यांची चूक कळली. परी शांतपणे आईकडे पाहत राहिली. मग तिने हळू आवाजात विचारलं, आई, आता बाबा आपल्यासोबत राहायला येणार आहेत का? सायलीने मुलीला जवळ घेतलं. तिच्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, नाही ग, काही लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात, पण त्यांच्यामुळे आपण संपत नाही. उलट कधी कधी त्यांचं जाणंच आपल्याला स्वतःला शोधायला शिकवतं. परीला सगळं कदाचित पूर्ण समजलं नसेल, पण तिने आईला घट्ट मिठी मारली. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी दुःखाचे नव्हते. ते स्वतःवर विजय मिळवल्याचे अश्रू होते. आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते आणि आपल्याला वाटतं, आता माझं काय होणार? पण लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला सोडलं तो तुमच्या आयुष्याचा शेवट नसतो. कदाचित तो क्षण तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात असतो. लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्ही अनेक वेळा पडाल, पण प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी इथेच थांबणार आहे की पुन्हा उठणार आहे? कारण तुमची किंमत कोणीतरी तुम्हाला सोडलं म्हणून कमी होत नाही. तुमची खरी किंमत तुम्ही स्वतःला किती उंच उभं करता यात असते. आणि कधीही विसरू नका, ज्याने तुम्हाला सोडलं त्याच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला शोधण्यात आयुष्य घालवा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश तुमच्या सर्वात कठीण दिवसानंतर तुमची वाट पाहत असेल. जर सायलीची ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल, तर ही कथा फक्त स्वतःपुरती ठेवू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे अशीच संघर्ष करणाऱ्या एखाद्या स्त्रीला पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा मिळेल. अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. धन्यवाद.